या अंतिम महामुकाबल्यामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी सज्ज होती त्यांची टीम. स्वतः कर्णधार विकास सर्वे सर्व प्लेयर आपल्या मार्गदर्शन करताना स्ट्राईक आहे. मला वाटतं अभि तोस्कर याने स्वतःचं खातं खोललेलं आहे. या दोन रनने संघाची धाव संख्या झालेली आहे 3. बिनबाद 3 धावा. अजिंक्य घाळेकर आपल्या गोलंदाजी मार्कवर त्याला समोर तोंड देतो अभि तोस्कर. नॉट स्ट्राईक होतो गोवा. यावेळी सुंदर क्षेत्र मात्र एका वेळेपासून काही रोखू शकत नाही आहे. थोडा फिटनेसचा प्रभाव दव पडत चाललेला आहे. थंडी वाढत चाललेली आहे. तशी आताची वटाची पण लढाई जोरात सुरू आहे. पुन्हा एकदा आणि घोषित होत आहे. एका ओव्हरच्या धावे 2 धावा मिळत आहेत. भेटच्या स्वरूपात 9च्या स्वरूपात ढासगावची 5 धावा आणि चेंडू मला एका धावेसाठी एका धावे संघाची धावसंख्या होते 6. बिनबाद 6 धावा. पुन्हा एकदा अभि तोस्कर अजिंक्य अभि या षटकातील पुढचा चेंडू. सुंदर असा चेंडू. अतिशय सुंदर असा चेंडू. आणि मला हे षटक सुद्धा संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये अजिंक्यने 6 धावा खर्च केलेल्या आहेत. आता अजिंक्य आणि विकास यांच्यामध्ये जोरदार कानमंत्र होत आहे. कोणाला गोलंदाज मोठी कीर्तिमान कधी त्याच्या तोंडातून एवढाच पार शब्द सुद्धा बाहेर पडलेले आहे. पहिला चेंडू सुंदर क्षेत्रक्षण विजय करण्याकडे छोटा पॅड बडा धमाका अशी साठी खेळचे असा दत्तप्रसाद यावेळी चेंडूचा डिक्लेरेशन बॉक्समध्ये एका धावेची संघाची धावसंख्या होते 8 धावा. दत्तप्रसाद आपल्या गोलंदाजी मार्कवर सुंदर असा ट्राय मारलेला आहे. चाबलला दंतमंजन चौकार फायनल मध्ये मधील हातपायला चौकार येतो. अभि तोस्कर एक हावीतर असा उद्योजक असा खेळाडू आहे. सिद्धी सर्व संघाचे हा चेंडू निर्धाव परंतु बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळत आहे. एका धाव्याशी संघाची धावसंख्या डबल फिगरमध्ये पोहोचते आहे 13 धावा. बिनबाद 13. सुंदर अशी सलामीची जोडी होती कर्णधार अभि. सुंदर असा फळात रुपये आणि मला तर सुंदर असं क्षेत्रक्षण छोटा पण बडा धमाका. दत्तप्रसाद नवसले यांनी सुंदर अशी गोलंदाजी करून आपल्या फळामध्ये चेंडू पिकअप करून एकदम फलंदाज अभिषेक जोशीला आज झालेला आहे. त्याची जागा घेण्यासाठी आता जातो तो तेजस तांबे आणि अशा तऱ्हेने षटक सुद्धा संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 धावा. आता स्ट्राईक आला तर प्रथमच करण कुमार एक अनुभवी असा गोलंदाज विनोद दळवी या पंचक्रोशीतून नावाजलेला असा आणि हा चेंडू लेफ्टच्या खूप परंतु लेफ्ट चेंडू कधी चेंडू हाताळी याचा नेम लागणार नाही असा नावाजलेला असा गोलंदाज. ज्याप्रमाणे आता बोललो त्याप्रमाणे चेंडू चपळले लेफ्टी वरून मिडस्टंपवर आणलेला आहे. पण चेंडू निर्धाव जातो विनय आपल्या गोलंदाजी मार्गावर आणि त्याला पुन्हा एकदा तोंडे चक्कर फलंदाज बाद. मला बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळते आहे. एका धावेची संघाची धाव संख्या आहे 15 धावा. 15 लॉस ऑफ द टूलकिट आपल्या जीवन प्रोजेक्ट पुन्हा एकदा महेश बंद याच्यासाठी महेश बंद सुंदर चेंडू ग्रास कसा करावा त्या अशा प्लेअरकडून शिकून घ्यायचं आहे. प्रत्येक चेंडू हिट केला म्हणजे बाउंड्री मिळत नाही आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. हे षटक सुद्धा संपलेलं आहे. मात्र एसटी असा करून चेंडू 20 होता आणि मला वाटतं 22च्या स्वरूपात 1 धाव. एका धावेची संघाची धाव संख्या होती ती 16. विकास सर्वे यांना कोणतरी धुवा लागून द्यावं. थंडी पडत चाललेला आहे. चेंडू हातात मिळत नाही आहे. पुढचा चेंडू बघूया एकदा आणि हा चेंडू सुंदर क्षेत्र बाबू एक राऊंड लावलेला साबू असं क्षेत्ररक्षण केलेलं ते बाबू याने एकदम समजत पण नाही गाडी स्टार्ट केल्यावर. आपल्या गावावर साजेशी अशी खेळी करतोय.
जातो. फलंदाजी करण्याचा संघ धाव संख्या झालेली होती 22. एक बसव जय हा सुद्धा चौकार येऊ शकत होता. आपला आकाश भोंडे सुंदर क्षेत्रफळ सगळीकडे त्या दिशेने हा चेंडू टोलवला. पुन्हा एकदा जय जय काहीसा भितरलेला दिसतो. डोक्याला घात घालतो. आता काय करू तरी काय पुढचा चेंडू जय तू शबाद गेला आपल्या गोलंदाजी मार्क काळजी केला मोठी खेळी करावी लागणार. तशी खेळी मोठं यश आणि शतक सुद्धा संपलेलं आहे. पहिल्या कर्णधार विकास सुरळे यादवाने हा विचाराचा फलंदाज आहे. 6 धावा पहिल्या षटकात धाव संख्याची 6 धावा. 6 पूर्ण केला पहिला चेंडू लोकीचा खूपच आहे. महेश पंडे यांचा टिपल टाकण्याचा प्रयत्न पण चेंडू लेट तिचा खूपच आहे. पण तो वैभवाच्या वाईट वर बसत होता. धाव संख्याची 7 धावा. आकाश भोंडे या स्पर्धेमध्ये बॅटिंग सुरू केल्यापासून 8वा पट्टा चालू आहे. लेस आहे लेस धाव संख्या काय स्थिर आहे 7 धावा. महेश पंडे सुंदर अशी गोलंदाजी करतोय. आकाश पंडे याच्यासाठी त्याच्यावर शतरक्षक पाहायला मिळालेला आहे. अभियानिक प्रवीण यांच्याकडून पुन्हा एकदा महेश आपल्या गोलंदाजी मार्कवर सुंदर असा चेंडू पूर्णतः बीट झालेला आहे. बॉलाने बॅटकडे संपर्क चेंडू सरळ यष्टीरक्षक तांबे मार्फत पुन्हा एकदा महेश याच्याकडे हा चेंडू सुद्धा मिळता. सुंदर गोलंदाजी मला तो अखेरचा चेंडू महेश पंडे पूर्णतः पकडून ठेवलाय. एक दुर्दैवचा भाव एक बाउंड्री मिळालेला. हा चेंडू ऑफिसच्या खूपच बाहेर पंचांकडून वाईट बॉल बसत होता. एका वाईट धावांच्या धावून धाव संख्या 12. सुंदर क्षेत्र प्रवीण याच्याकडून धाव संख्या झालेल्या ती 12 सॉरी 13 धावा. 14 10 चेंडू आणि 14 धावा. टर्निंग पॉइंट 2020 जशी 19 टर्निंग पॉइंट म्हटली जाते तशी आता तिसरी ओव्हर घेऊन येतो. तो स्वतः संघनायक प्रवीण आग्रे सुंदर असे गोलंदाजी करतोय. मोठी बोर आउट नाही दिसत. हिट बॉल असं वाटतंय बाल बच गया आकाश पंडे प्रवीण के सामने. फिर एक बार प्रवीण अपने गेंदबाजी मार्क पर बढ़िया शॉट उनकी बढ़िया शॉट और बल्लेबाज स्वतःच्या संघाच्या संघाला धावची झालेली लागते. विकास सुरू आता पूर्णतः मैदानाची विजय आणि आकाश प्रवीण आग्रे या षटकाचा पुढचा चेंडू हा चेंडू ही निर्धाव सुंदर आकाशाचा दबाव वाढलेला होतो. पुन्हा एकदा प्रवीण आपल्या गोलंदाजी मार्ग सुंदर अशी गोलंदाजी सुंदर क्षेत्रक्षण करण अतिशय प्रवीण याचा परंतु निर्धाव सुंदर क्षेत्रक्षण करण कुमार याच्याकडून आणि यावेळी सुद्धा गोलंदाज आता मात्र काहीशी चावून विजयाची लागलेली होती. हळू 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 एक बार अखेरचा चेंडू सुंदर टर्निंग पॉइंट वर म्हणावी लागेल की प्रवीण आग्रे याच्याकडून. आता समोर आहे तो दत्तप्रसाद नमस्ते. हा चेंडू निर्धाव मात्र 22च्या स्वरूपात 1 धाव. 13 5 चेंडू आणि 13 धावा. 5 चेंडू आणि 13 धावा. प्रवीण आग्रे या षटकाने फक्त 1च धाव दिलेली आहे. खरोखर सुंदर गोलंदाजी. अभी मात्र 5 चेंडू
इकडचा रच वाढत आहे. 5 चेंडू आणि 12 धावा. 5 चेंडू आणि 12 धावा. षटकार. 4 चेंडू आणि 12 धावा. साई जिंकणार म्हणजे साईच्या अरे साई वर्ल्ड कपचा कप घेणार. साई आता बाबू आलेला आहे. साई आईच्या? बघूया बाबू कसली साईला लावतो आपल्या संघासाठी. सगळं आता बघूया 4 चेंडू आणि 12 धावा. पूर्णच्या जबाबदारीची बाबू. तांदूळ बारे सुंदर निर्धार चेंडू. 3 चेंडू आणि 12 धावा. 3 चेंडू 12 धावा. सुंदर क्षेत्र करण्याचा करून 2 चेंडू आणि 12 धावा. नाही झालं नाही होणार आहे. मी अजून मला दिला अशा तऱ्हेने हा सामना पंचकोशी प्रीमियर लीगचे पहिले पर्व हा महामुकाबला मला वाटतं वारियर्स संघाने वार करून जिंकलेला. सुंदर अशी अष्टपैलू कामगिरी करून हा संघ